नमस्कार. आई अंबाबाईच्या कृपेने समृद्ध झालेल्या कोल्हापूर नगरीमध्ये सर्व काही न्यारं आणि न्यारच आहे. अतिशय विलोभनीय आणि सुंदर असं परिसर लाभलेल्या या कोल्हापूरमध्ये हे आहे संध्यामठ. रंकाळा तलावाच्या आतमध्ये हे एक अतिशय सुंदर वास्तू इथं विराजमान आहे. मित्रांनो, हा रंकाळा तलाव आणि हे संध्यामठ हे आता जिथं रंकाळा तलाव आहे आणि त्याचा कट्टा जो आहे वॉकिंग डिस्टन्स इथून हा जो आतमध्ये एक टापू दिसतोय, हा इथून लांबून खूप छोटासा दिसतोय. मित्रांनो, संध्यामठ आणि हा टापू जो आहे तो फार क्वचितच लोकांच्या नजरेमध्ये येतो. मित्रांनो, संध्यामठच्या शेजारचा हा परिसर, शेजारचा म्हणजे संध्यामठ म्हणतात, हा विस्तीर्ण पसरलेला रंकाळा तलाव आणि सध्या इथं पाणी कमी असल्यामुळं ही इथं छोटीशी एक वाट निर्माण झालेली आहे. आणि हा जो टापू आहे जो रंकाळ्यामध्ये लुप्त झालेला असतो, आज दैवयोगानं हा टापू आपण अगदी जवळून पाहत आहोत. मित्रांनो, हा जो रस्ता आहे आपण पाहताय, इथे पहा मोठे मोठे घडवलेले दगडसुद्धा इथं दिसत आहेत. अतिशय प्राचीन वास्तू आहे. या वास्तूचा इतिहास फारसा असा माहीत नाही. आणि हे जे आहे हे गणपतीचं मूर्ती आहे. इथे एक शिवची पिंड पण आहे, महादेवाची पिंड पण आहे. मित्रांनो, ह्या संध्यामठमध्ये जाण्यासाठी फार क्वचित असा क्षण येतो. कारण रंकाळ्याला जेव्हा पाणी भरपूर असतं तेव्हा हा टापू जो असतो हा पूर्ण पाण्याखाली असतो. हा विस्तीर्ण पसरलेला पाण्याचा भार आणि ही हिरवळ या टापूवर पसरलेली. मित्रांनो, हे आहे कोळ्यांचे जाळे, मासे पकडण्यासाठी इथं ठेवलेले आहेत. काही ठिकाणी अशा छोटे छोटे टापू पण आहेत. जो रंकाळ्याच्या हे पहा, हे जे लोक इथं फिरायला आलेत, हा क्षण फार क्वचितच मिळतो. आणि हा शालिनी पॅलेस जो रंकाळ्याच्या सौंदर्याला चार चांद लावतो. बघा, असा मस्तपैकी विस्तीर्ण असा टापू आणि ही त्याची वाट संध्यामठ. हा जो संध्यामठ आहे हा पूर्णपणे पाण्याखाली झाकला गेलेला असतो आणि याचं फक्त छत पाण्याच्या वर असतं. कायमस्वरूपी हा देखावा इथं असतो की पाण्याच्या खाली पूर्ण संध्यामठ असतं आणि त्या संध्यामठचा हा जो वरचा छत आहे तोच फक्त वर असतो. बाकीचा सगळा भाग जो आहे हा पाण्याखाली असतो. हा जो आपण टापू पाहतोय हा पूर्णपणे पाण्याखाली असतो. आणि हा जो घाट आहे संध्यामठचा घाट, हे पहा, ही जी वाट निर्माण झालेली आहे ही पूर्ण पाण्याखाली असते. आता पाणी कमी झालेलं असल्यामुळं पर्यटक लोक, इथले स्थानिक लोक, जे रंकाळ्याला भेटण्यासाठी आलेले लोक जे असतात ना, ते या टापूचा आणि या तलावाचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. अतिशय सुंदर आणि विलोभनीय दृश्य, भरपूर पाणी आणि विस्तीर्ण पसरलेल्या या रंकाळ्याच्या पाण्यामध्ये आणि त्याचं ते विलोभनीय दृश्य. अतिशय प्राचीन वास्तू असल्यामुळं हे दगड एवढे मोठे मोठे घडवलेले कुठून आले आणि कधी आले याला काहीच इतिहास नाही. किंवा हा रस्ता या टापूवर येण्यासाठी
हे जे आहे हे रंकाळ्याच्या संध्यामठचं प्रवेशद्वार आहे. हा घाट आहे. इथून आपण आतमध्ये संध्यामठमध्ये प्रवेश करू शकतो आणि हे घाटातून आत आल्यानंतर अतिशय सुंदर दृश्य, विस्तीर्ण पसरलेलं पाणी, आल्हाददायक वातावरण आणि हा तो टापू जो इथून छोटा दिसतोय पण आपण पाहिलं मगाशी की आत गेल्यानंतर हा किती मोठा होता. हा कट्टा रंकाळ्याचा. इथं लोक फिरायला येतात. पर्यटक स्थळं म्हणून हे अतिशय प्रसिद्ध आहे. मित्रांनो, कोल्हापूर शहराची अशीच माहिती अधूनमधून मी अशी व्हिडिओद्वारे देत राहील. हा जर व्हिडिओ आपणास आवडला तर प्लीज बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा आणि पहा पुढची माहिती कोल्हापुरातली. नमस्कार.